हेड अँड टेल. हेड कॉल केलं गेलं आहे. इथे मात्र गोंधळपडा या संघाने गावदेवी गोंधळपाड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपण नाणेफेक जिंकली. सामना 4 षटकांचा आणि 1 षटक पॉवर प्लेचा असणार आहे. तर आपण प्रथम काय घेताय? आम्ही पुन्हा सुद्धा प्रथम क्षेत्ररक्षणच करू, कारण लास्ट मॅचमध्ये सुद्धा आम्ही पहिलं क्षेत्ररक्षणच घेतलं होतं. तर आता त्याच विनिंग मोमेंटला आम्ही क्षेत्ररक्षण करू. म्हणजे आपली गोलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणावर तुमचं निश्चित मोठं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. त्यामुळे कमीत कमी धावमध्ये रोखायचं आणि त्यानंतर फलंदाजी करताना चांगलं योगदान द्यायचं, हे गावदेवी गोंधळपाड संघाच्या संघनायकाचं सूत्र आहे. तुम्हाला शुभेच्छा देऊया. आणि त्यानंतर 4 षटकांचा सामना असेल, 1 षटक पॉवर प्लेचा असेल. त्यानंतर माझ्यासोबत आपण या ठिकाणी पाहता ते अर्थातच जयमान बागदांडा संघाचे संघ. आपल्या वाटेला या ठिकाणी 4 षटकात फलंदाजी आली. आपण किती धावांचं योगदान द्याल? याच्या अगोदरची मॅच सुद्धा आम्हाला प्रथम फलंदाजी होती, तर आम्ही टार्गेट केलं मिनिमम 50+, पण आमच्या 47 झालेल्या. आता 4 ओव्हरच्या मॅचला आम्ही कमीत कमी 40 to 45 करायचा प्लॅन करू. आज आपण पाहता क्रिकेट रसिकांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. या प्रेक्षकांबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रेक्षकांचा अर्थातच ॲक्च्युली ही स्पर्धा खूप मोठी आहे, तर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतोच आपल्याला. आणि यापुढे आता मला असं वाटतं की प्रेक्षक वाढत जाणार. नक्कीच आहे की, आणि तुमचा खेळ देखील उंचावर जाईल. शुभेच्छा देऊया. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. तर यानंतर आपण सामना काही क्षणात सुरू होईल. जाऊया. एक 100 रुपयाचं झेलसाठी जो या ठिकाणी पारितोषिक आलं होतं, जरा प्लीज ज्याने हा झेल घेतला होता त्यांनी कृपया यायचं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावं. काय नाव आपलं? आर्यन पाटील यांनी मात्र जो झेल घेतला होता त्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. वेल डन. चला सामन्याकडे आपण वळणार आहोत. इथे आपण पाहिलं तर गावदेवी गोंधळपाड आणि जयमान बागदांडा या 2 संघात आपल्याला लढत पाहायला मिळेल. गावदेवी गोंधळपाड या संघाने प्रथम नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण पत्करले आणि जयमान बागदांडा संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. लाईनअपच्या माध्यमातून आज अलिबाग तालुक्यात तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. 19 वर्ष ज्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं, त्यांनी खरं तर आपल्याला शिकवलं की खेळाडूंनी लाईनअपच्या माध्यमातून कशा प्रकारे मैदानात जायचं, आणि हेच योगदान आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये पाहायला मिळतं. हे योगदान आहे स्वर्गीय रतनभाऊ या ठिकाणी रतनभाऊ ट्रॉफीचं. तर सामना काही क्षणात सुरू होईल आणि त्यानंतर समालोचन कशाबद्दल असेल आणि ऐकूया. इम्रान बुखारी अर्थात भाईजान रोहा मूळचे थळचे आहेत, त्यांचा हिंदीमधून आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का अलीशान कप 2025 इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत है. एक शानदार मैच. तो दोनों खिलाड़ियों से गुजारिश है, कप्तानों से, कि अपना 12वां सक्षम रिप्रेझेंटेटिव्ह यहाँ पर कॉम बॉक्स में भेजे. दोन्ही संघाला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. गावदेवी गोंधळपाडा संघाचे कर्णधार इथे रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आहेत. विनंती असेल बागदांडा संघ आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. तो जरूर आप यहाँ पर अलीशान कप 2025 चांद अधूरा है सितारों के बिना, चांद अधूरा है सितारों के बिना, क्रिकेट अधूरा है ग्राउंड के बिना, और हम अधूरे आप जैसे सभी दर्शकों के बिना. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. मैं अक्सर कहता हूं, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. अलीशान कप 2025 आज की ये दूसरी रात, सुहानी रात, एक शानदार मैच, जबकि यहाँ पर दोनों भी टीमें जीती हुई मैच संघर्ष करते हुए दिखाई दे रहे. हमारे साथ हमारे गुणलेखक अमान सर, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. हमारा आवाज आपके पब्लिक तक पहुंचाने का काम करते हुए डेकोरेटर्स, उनका भी तहे दिल से आभार. प्रोलिंक बागदांडा संघ एक प्रतिनिधी पाठवा, वारंवार कॉल करतोय. जर चेंडू
तो प्रारंभिक जोड़ी मैदान पर सलामी वीर बैटर हम देख रहे टीम जयनुमान बागदाड़ा की जानिब से साहिल पाटिल और उनका साथ देते हुए या दरम्यान आपण पाहतात रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र जी मधुकर ठाकूर सरांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करत आहोत। माजी आमदार सन्माननीय स्वर्गीय मधुकर शेठ ठाकूर साहेबांचे सुपुत्र यावेळी आपण पाहतात राजेंद्र मधुकर ठाकूर सर यांचं येथे आगमन होतं, त्यांचं हार्दिक स्वागत। सरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं। त्यानंतर आपण जाऊया अलिबाग तालुक्याचे ज्येष्ठ समालोचक अर्थात सुहास पाठक सर यांच्याकडे। ओव्हर टू सुहास पाठक सर। धन्यवाद। धन्यवाद काका। आज आपल्या मंचावरती कुमार आराध्य संदीप म्हात्रे वय वर्ष 12 हा सत्कार मूर्ती आपल्यासमोर बसलाय। त्याच्या पाठीमागे कारण आहे की एका माणसानं ध्यास घेतला तर तो काय करू शकतो आणि तब्बल 3 परीक्षा पास करून हा आराध्य तबला वादन क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवायला तयार झाला आहे आणि त्यासाठी त्याचा सन्मान होणार आहे। त्याच्याबरोबर त्याचे वडील डॉक्टर संदीपू दत्तात्रय म्हात्रे, त्याची पत्नी ॲडव्होकेट सौ श्वेता संदीपू म्हात्रे आणि आपले सर्वांचे लाडके समालोचक काका म्हात्रे यांच्या सौभाग्यवती सौ स्मिता दत्तात्रय म्हात्रे यांचं मंचावरती आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि आराध्य संदीपू म्हात्रे याचा सन्मान आता करायचा आहे। तौसिफभाई कप्तान यांच्या शुभ हस्ते एक उत्तम दर्जाचा टी शर्ट त्याला देऊन त्याचा सन्मान केला जाईल आणि सन्मान चिन्ह सुद्धा कुमार आराध्य संदीप म्हात्रे वय वर्ष 12 तबला वादन क्षेत्रात 3 परीक्षा पास केलाय आणि एक मायेची शाल सुद्धा त्याला या मंचाकडून पांघरली जाते आहे। अलिशान सोगाच्या वतीनं एक सन्मान चिन्ह सीझन नंबर 12 अलिशान कप 2025 या निमित्तानं आपण आराध्य संदीप म्हात्रे याचा सन्मान घेतो आहोत। वय वर्ष 12 तबला वादन क्षेत्रामध्ये त्यानं 3 परीक्षा पास उत्तीर्ण झालाय, त्याचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। आणि एक छोटंसं मनोगत सुद्धा त्याला व्यक्त करायचं आहे, कारण या कला क्षेत्रामध्ये त्याला आघाडी घ्यायचे, नाव कमवायचं आहे आणि अत्यंत जोरदार टाळ्या वाजवायच्या चिरंजीव आराध्य संदीप म्हात्रे करता। आणि विनंती करेन आराध्य तुझा मनोगत तू छोटेखानी व्यक्त करायचा आहे। चिरंजीव आराध्य संदीप। नमस्कार क्रिकेट रसिक हो। आलिशान सोगाव रजनी क्रिकेट स्पर्धा 2025 वर्ष 12वे या क्रिकेट स्पर्धेमध्ये माझा सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी सर्व आयोजक तसेच लाईकभाई कप्तान, तौसिफभाई कप्तान, तस्लीमभाई कप्तान यांचे आभार व्यक्त करत आहे। तसेच याचे संघ सहकारी यांचे सुद्धा आभार व्यक्त करत आहे। तसेच मी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर धन्यवाद। आपण आलिशान सोगांचा आपण या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करूया। आराध्य म्हात्रे यांचा आपण सत्कार केला। दरम्यान मैदानाकडे वळण्यापूर्वी मुरुडचे सन्माननीय मसूदजी कादरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत। लाईकभाई कप्तान यांचे मेवणे आहेत, यांचा इथे सन्मान केला जाईल। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो एक शानदार फटका गगनभेदी गगनचुंबी षटकार साधावा। तौसिफभाई कप्तान यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मसूदभाई कादरी मुरुड यांचा इथे सन्मान करावा। लाईक कप्तान यांचे मेवणे आहेत, त्यांचा इथे सन्मान केला जाईल। एक सुंदर फटका षटकार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी इथे चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केलाय, शॉट थर्डमॅनला जाईल, 1 धाव आणि इथे मात्र एका धावीच्या मधून धावफलकात वाढ होईल। दरम्यान पुन्हा एकदा आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये जाऊया। मुरुडून आलेले सन्माननीय मसूदजी कादरी साहेब यांचा इथे सन्मान केला जातोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी अर्थातच तौसिफभाई कप्तान यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्या ठिकाणी मसूदभाई कादरी मुरुड यांचा इथे सन्मान केला जात आहे। सरांना विनंती की आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि त्यानंतर
ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या विभागामध्ये खूप चांगले योगदान दिले ते सन्माननीय राजेंद्रजी मधुकर ठाकूर सर, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. खरं तर देव माणूस म्हणून ज्यांचं जो योगदान आहे ते अर्थात माजी आमदार स्वर्गीय मधुकरजी ठाकूर साहेब यांना आपण प्रत्येकजण देव माणूस म्हणून समजतो, कारण प्रत्येकाला मदत या व्यक्तिमत्व झाले आणि त्यांचे सुपुत्र आहेत राजेंद्रजी मधुकर ठाकूर सर यांचा इथे आपण सन्मान करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय समदभाई कूर यांना विनंती आहे की आपल्या शोभासे आपण या ठिकाणी राजेंद्रजी मधुकर ठाकूर सरांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण इथे सन्मान करत आहोत. आज आपण पाहतात आमच्या अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत. कालच्या रजनीमध्ये देखील आपण पाहिलं त्यांचं इथे स्वागत प्रत्येकाचं केलं गेलं. तर काही क्षणात आपण त्यांचा सन्मान करत आहोत. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय राजेंद्रजी मधुकर ठाकूर साहेब, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष यांचा इथे आपण सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान या ठिकाणी दिलं गेलं. या दरम्यान सन्माननीय काका ठाकूर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. टाळ्या वाजवायला पाहिजे, टाळ्या वाजवा. फार मोठं व्यक्तिमत्व आहे राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. ते राजेंद्रजी मधुकर ठाकूर साहेबांचं, काका ठाकूर सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करत आहोत. मनसुखजी खोर सर, अध्यक्ष मदिना सोसायटी सोगाव यांच्या शुभस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं गेलं. समजी खोर सर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत मापगाव यांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सन्मान केलं गेलं. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण अस्वस्थ राहायचं आहे आणि क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. आणि या मध्यंतराला आपण सन्माननीय राजेंद्रजी ठाकूर साहेबांचं मनोगत या ठिकाणी आपण घेणार आहोत. धन्यवाद आणि जाऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये. थैंक यू सो मच. तो फिर से एक बार एक शानदार मैच अलीशान कप 2025 इस प्रतियोगिता का आज की दूसरी रात और शानदार मैच यहां पर लगता हुआ. गेंदबाजी के लिए गेंदबाज आए अमित पुजारी गेंदबाजी के लिए आए. पहली गेंद के ऊपर यहां पर बल्लेबाज को आउट किया. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था. और अच्छी स्टंपिंग वहां पर विकेट कीपर के द्वारा और पहली विकेट का पतन, पहला झटका टीम को लगता हुआ. जय हनुमान बागदाना टीम को. अमित पुजारी अपने छोर की दूसरी गेंद डालेंगे. इनायत नंबर 3 पर बैटर प्रथमेश पाटिल आते हुए, जबकि अमित 11 नंबर की जर्सी मोहम्मद शमी इस नंबर की जर्सी जरूर परिधान करते हुए गेंदबाज इस मोर्चे को संभालेंगे. स्ट्राइक पर बैटर प्रथमेश पाटिल. और इस बार गेंद हवा में, बड़ा स्ट्रोक, सुपर से भी ऊपर, मिड ऑफ बॉर्डर लाइन को कवर करता हुआ, गेंद लॉन्ग ऑफ बॉर्डर लाइन के पार. अलीशान कप चषक 2025 का यह षटकार. से स्कोर छलांग लगाता हुआ विराट कोहली जर्सी नंबर 18 स्कोर कार्ड पर जरूर आते हुए, जबकि एक अमित के ऊपर पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करने के बाद दूसरी गेंद का सामना किया और छक्के के साथ शुरुआत करते हुए इस बार फुलर लेन की गेंद ऑन साइड में ड्राइव किया. फील्डर है वहां पर सूरज पाटिल, फील्ड करेंगे. एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा उमेश यादव जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर. एक शानदार मैच अलीशान कप 2025 चालू मुकाबला हम देख रहे हैं. जय हनुमान. और जरूर मैं फिर से एक बार विनंती करूंगा कि प्रोलिंग स्पोर्ट्स के माध्यम से जो लाइव टेलीकास्ट देख रहे हैं वो सभी दर्शकों से विनंती करूंगा कि यहां पर इस चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूले. जे भी करके यहां पर 1 लाख का पल्ला जरूर यहां पर पार कर सके. जरूर सिर्फ 15 चाहिए तो टाइम स्टार्ट है. अभी इस इनिंग में, इसी ओवर में 15 होना जरूरी है. इस बार देखिए ऑप्शन के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था शोगांव, पहुंच गए मुनौली. एक्स्ट्रा के साथ में स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर अक्षर पटेल जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर. एक शानदार मैच इस प्रतियोगिता में अलीशान कप 2025.
इस बार देखिए नजरें गेंद के ऊपर टिका कर रखी और उसे मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन। षटकार छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 26। रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए, रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में सिर्फ रन चाहिए और वही रणनीति यहां पर लेफ्ट आर्म बैटर साक्षित पाटिल। आज अलीबाग टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी ने काफी पहचान बनाई है। वही जय हनुमान बागदांडा के लेफ्ट आर्म बैटर, खाई तर तुपाशी नाई तर उपाशी, यही स्लोगन इस बैटर का होता है। और इस बार देखिए अमित के ऊपर प्रतिकार करते हुए फिर से एक बार फुल टॉस गेंद, जा बना तू ग्रेट हो, तोहफा कबूल करो। और इस तोहफे को कबूल करते हुए बल्लेबाज साक्षित पाटिल। इसीलिए तो मैं अक्सर कहता हूं मंजी, लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज अमित इतना भागा कि लंगड़ा हो गया, क्योंकि इस प्रतियोगिता में 3 छक्के लगाए। शानदार बल्लेबाजी साक्षित पाटिल यहां पर करते हुए इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ मंजे में बतलाते हुए स्कोर कार्ड पर 32 रन स्कोर कार्ड पर। शानदार शुरुआत यहां पर बैटर जिम्मेदारी के साथ करते हुए फिर से एक बार ऑन ड्राइव लगी तो छगी, और इस बार लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हुए। इसीलिए तो मैं कहता हूं मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। तो जरूर यहां पर देखिए क्या छक्कों की बौछार की है आज इस रजनी क्रिकेट में। शानदार बल्लेबाजी करते हुए, तोड़फोड़ बल्लेबाजी, क्रिकेट के बाहुबली की तरह यहां पर लड़ते हुए इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा है 38 रन स्कोर कार्ड पर। जरूर अभी भी स्क्रीन पर हम देख रहे हैं सिर्फ 9 सब्सक्राइबरों की आवश्यकता है, तो जल्द से जल्द इस चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और इस आलिशान कप 2025 में पार्टिसिपेट करें। तो इस बार देखिए गेंदबाज तर सन्मानित दीपकजी पाटील सरांच्या माध्यमातून हा जो षटकार आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। सामना संपल्यानंतर या फलंदाजाला 100 रुपयाचा पारितोषिक आपण सन्मानित करत आहोत सन्मानित दीपकजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून। यानंतर पुढचा सामना आपण IPL फॉर्मॅट मधला बघणार आहोत, ज्याच्यामध्ये घाडी बंधू पुरस्कृत जय हनुमान मुनवली आणि साबिर 11 थळ या 2 संघाच्या लढतीने या ठिकाणी IPL फॉर्मॅटला सुरुवात होणार आहे। पहिला सामना आहे, दोन्ही संघ नायकांनी कृपया आमच्या आयोजकांशी संपर्क साधा। घाडी बंधू पुरस्कृत जय हनुमान मुनवली आणि साबिर 11 थळ। धन्यवाद। कांग्रेचुलेशन। यहाँ पर देखिए प्रोलिंग स्पोर्ट्स के लिए तालियां बजाए। 1 लाख सब्सक्राइब यहाँ पर कंप्लीट होते हुए कांग्रेचुलेशन आलिशान कप 2025। जरूर यहाँ पर योगदान देते हुए 1,17,000 सब्सक्राइबर यहाँ पर दिखाई देते हुए स्क्रीन पर। थैंक यू सो मच पब्लिक। और मैं फिर से एक बार यहाँ पर उनका तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूंगा। मैच ऑन है, जबकि मैं अक्सर कहता हूं लम्हा लम्हा तेरा वक्त गुजर जाएगा, मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा। इस बार गेंद हवा में, फील्डर है और कोई गलती की गुंजाइश ही नहीं। हम देख रहे जो बैटर है ना साक्षित पाटिल, उन्होंने अलीबाग प्रीमियर लीग में बेस्ट बैटर का खिताब प्राप्त किया था। उन्होंने इस प्रतियोगिता में छक्कों की बौछार की, शानदार बल्लेबाजी की। और अमन सर मैं कह रहा था लम्हा लम्हा तेरा वक्त गुजर जाएगा, मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा। रोज थोड़ा थोड़ा पढ़ लिया कर बेटा, क्योंकि तू कोई रणछोड़ छाछड़ नहीं जो ऑल इज वेल कहकर फर्स्ट आ जाएगा। वो 3 घंटों का फिल्म था जिसमें आमिर खान पास हुआ है, पर यहाँ पर मेहनत करना है। बिना मेहनत के यहाँ पर कुछ प्राप्त नहीं होता है, और वही संघर्ष में कामयाब साक्षित पाटिल 9 सेकंड पर। जबकि स्ट्राइक पर बैटर अमन जी में बतलाते हुए अनिकेत पाटिल, पिछले मैच के मैन ऑफ मैच के हीरो अनिकेत पाटिल, वही बैटर स्ट्राइक एंड पर। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 39 रन, जबकि ये तीसरा और प्रगति पर। इस बार बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, फील्डर वहां पर थोड़े से गड़बड़ गोंदाल। मेरी परिभाषा में मैं अक्सर कहता हूं कोमड़ी पलाली तंगड़ी धरो ना,
लंगड़ी घालाया लागली, जहां पर 1 रन की गुंजाइश नहीं थी वहां पर 1 रन प्राप्त करते हुए स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है 40 रन। जबकि तीसरा और प्रगति पर बल्लेबाजी करते हुए जय हनुमान बागदांडा टीम, जिसमें साक्षित पाटिल की शानदार बल्लेबाजी, 4 छक्कों का योगदान इस मैच में। वही बैटर निजी 27 रन पर बल्लेबाजी करते हुए बैटर हम देख रहे हैं साक्षित पाटिल। अलीबाग प्रीमियर लीग में बेस्ट बैट्समैन से किताब से नवाजे गए थे, वही लेफ्ट आर्म बैटर साक्षित पाटिल सामना करेंगे। गेंदबाज फिर से एक बार अल्पेश बावकर गेंदबाजी करेंगे। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम, फिर से एक बार थोड़ा सा दुविधा में डाल दिया है, करे तो क्या करे इस प्रतियोगिता में। इस बार फिर से एक बार गेंद को ढकेल दिया है शॉर्ट फाइन लेग की दिशा में डिक्लेयर एरिया में। इस रन की सहायता से अमन सर में बतलाते हुए स्कोर कार्ड पर 41 रन स्कोर कार्ड पर लगते हुए एक शानदार मैच आलिशान कप 2025 आज इस प्रतियोगिता की आखिरी रात, और आज आखिरी रात में सभी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए जरूर यहां पर सभी दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करूंगा। गेंदबाजी मोर्चे को संभालते हुए गेंदबाज अल्पेश बावकर अपने छोर की अगली गेंद साक्षित के लिए। इस बार देखिए शानदार स्ट्रोक, 1 रन डिक्लेयर एरिया में 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा शिखर धवन, जर्सी नंबर 42 स्कोर कार्ड पर। विनंती असेल प्रेक्षकांना, हा समोरचा जो पॅव्हेलियन आहे तो लेडीज साठी आहे, सर्वांनी खाली करायचं आहे। धन्यवाद, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आमच्या ताई सर्व इथे उपस्थित होत आहेत, तो पॅव्हेलियन आहे तो लेडीज साठी आहे, तो सर्वांनी तिथून जागा खाली करायची। धन्यवाद। और इस बार देखिए खराब फील्डिंग यहाँ पर अच्छी थ्रो, वहां पर विकेट का पतन। दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ और बल्लेबाज आउट होते हुए यहां पर दिखाई देते हुए स्कोर जा पहुंचा हमारे अमन सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 43 रन। तीसरा और प्रगति पर तीसरे ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। न्यू बैटर मैदान पर जर्सी नंबर 55 परिधान के हुए ओमकार बल्लेबाजी के लिए आते हुए। तो फिर से एक बार अल्पेश बावकर अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे बैटर साक्षित पाटिल। इस बार मिनी हेलीकॉप्टर लगाते हुए फील्डर वहां पर जरूर रख लिया था और शानदार कैच लपकते हुए जिस तरह से महाभारत में अभिमन्यु को चक्रों में फांस लिया था, उसी तरह से यहां पर गेंदबाज अल्पेश बावकर ने एक बड़ी मछली को जाल में फांस लिया है। वही बैटर साक्षित पाटिल जिन्होंने इस मैच में 4 छक्के लगाए थे। तर या ठिकाणी आपण पाहतात अलिबागचे माजी आमदार स्वर्गीय मधुकरजी ठाकूर साहेब, ज्यांना आपण देव माणूस या नावाने त्यांना पदवीने संबोधित करण्यात आलेलं होतं, त्यांच्या या स्मरणार्थ अर्थातच ठाकूर कुटुंबाकडून या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपये देणगी आलेली आहे। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ठाकूर कुटुंबाची, जोरदार टाळ्या। 25,000 रुपये देणगी आले, आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत। यस काका सर, ऐसा कहा जाता है जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता, यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। सभी देनगीदारों का मैं तहे दिल से स्वागत करता हूं और कहता हूं कि मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है, मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है, मार्गदर्शन आपका हमारे लिए सम्मान है। आप आ गए इस महफिल पर, रब हम पर मेहरबान है, क्योंकि ये आलिशान कप 2025 का टूर्नामेंट है। सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा। इस बार आखिरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए एक बड़ी मछली को जाल में फांस लिया गेंदबाज अल्पेश बावकर ने। चौथे ओवर के लिए आखिरी ओवर, डीथ और स्पेशलिस्ट गेंदबाजी के लिए कौन से गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा? मयूर को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है। हम देख रहे गांव देवी गोंदलपाड़ा, गांव देवी गोंदलपाड़ा मेहुल जरूर राहुल पेडनेकर, जिसे रन मशीन कहा जाता है, पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी वही राहुल पेडनेकर। जबकि गेंदबाजी करेंगे मेहुल, अपने स्पेल की पहली गेंद। सामना करेंगे बैटर स्ट्राइक एंड पर ओमकार मोकल।
इस बार बड़ा स्ट्रोक गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, क्या लेंगे कैच? ओहो! और इस बार देखिए जीवन दान। दोस्तों हम रक्तदान करते हैं, कन्यादान करते हैं, पर जीवन दान नहीं देते। पर जब भी जीवन दान मिलता है तो बल्लेबाज खूंखार हो जाता है। जरूर यहाँ पर कैच छोड़ते हुए, जीवन दान देते हुए बल्लेबाज ओमकार को स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर। वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर 44। इस बार फिर से मिस टाइमिंग गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, और इस बार शानदार कैच। इस बार कोई गलती की गुंजाइश ही नहीं, विकेट का पतन, तू चल मैं आया, और इस बार विकेट खोते हुए बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान बागदांडा। पहली विकेट 12 रन पर, दूसरी विकेट 39 रन पर, तीसरी विकेट 43 रन पर, और चौथी भी विकेट यहां पर, पांचवी विकेट 44 पर। जरूर 5 विकेटों के नुकसान पर स्कोर रुका हुआ 44 रन। न्यू बैटर मैदान पर हम देख रहे हैं इनायत नंबर 7 पर आते हुए बैटर ने आर्यन पाटिल। आर्यन पाटिल इस ओवर में किस तरह की बल्लेबाजी करेंगे? स्लॉग और हणामारी का षटक, एक टारगेट सेट करना है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है, तो कोशिश को जारी रखना होगा। इस बार फुटवर्क का इस्तेमाल, और जरूर आके आकर खेल दिया है मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, मस्तक पे दस्तक देने वाला ये शानदार अलीशान का षटकार। जरूर इस बार आखिरी 50 रन स्कोर कार्ड पर होते हुए जरूर पहले ही मन बना लिया था, आगे आकर खेलने का प्रयास किया। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट प्राप्त की थी गेंदबाज मेहुल ने, पर इस बार तीसरी गेंद पर फुटवर्क का इस्तेमाल किया और जरूर छक्का लगाते हुए। इसीलिए तो कहते हैं ना दोस्तों, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है, और वही फुटवर्क का इस्तेमाल करते हुए छक्का जड़ दिया 50 रन स्कोर कार्ड पर। चौथा और प्रगति पर बैटर फिर से एक बार आर्यन पाटिल। इस बार बल्ले का भारी सिरा फील्डर है, वहां पर कोई रन की गुंजाइश नहीं, पर जरूर डॉट गेंद जाते हुए ये डॉट गेंद जरूर स्वाभाविक दबाव क्रिएट करेंगी बैटर आर्यन पाटिल के ऊपर, क्योंकि स्लॉग हो रहे हैं। हर मुश्किल को यहां पर प्राप्त करना है, रन प्राप्त करना है। जमीन पर अगर बारिश नहीं तो जमीन बर्बाद होती है, जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है, और क्रिकेट में रन नहीं तो टीम बर्बाद होती है। तो टीम को बचाना है, तो यहां पर बड़े स्ट्रोक लगाने, ऑन साइड में खेल दिया है। मिड ऑन में फील्डर अमित कोशिश करते हुए, पर उस कोशिश में नाकामयाब। तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर अमन सर बतलाते हुए 52 52 रन। चौथा और प्रगति पर अलीशान कप 2025 इस प्रतियोगिता की आज की आखिरी रात, और आखिरी रात में होने वाला यह मुकाबला इस इनिंग की, इस ओवर की आखिरी एक गेंद शेष है। सामना करेंगे बैटर फिर से एक बार आर्यन पाटिल, सबसे कातिल आर्यन पाटिल। और इस बार देखिए मिडिल ऑफ द बैट की यहां पर गेंद फाइन लेग की दिशा में ट्रैवल होती हुई, फील्डर है, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए भाग मिल्खा भाग, पर यहां पर रेफर लेते हुए थर्ड अंपायर डीआरएस, क्या डिसीजन होगा इस, क्या प्रॉपिंग क्रीज में पहुंच गए या फिर आउट है? जरूर हम देख रहे सभी अलीशान कप 2025 स्क्रीन के ऊपर हम देखते हुए सभी महिला मंडल यहां पर आ चुका है, उनका तहे दिल से स्वागत, और स्क्रीन पर दिखाते हुए प्रो लिंक स्पोर्ट्स के माध्यम से शानदार गर्दी, ये क्रिकेट की दर्दी है, और वही दर्दी हम स्क्रीन पर जरूर देखेंगे। तर काही क्षणाचा आपण पाहणार आहोत या ठिकाणी नेमकं काय घडले इथे तिसरे पंच पाहतात स्क्रीनच्या माध्यमातून।
आणि याचं उत्तर लगेच मिळेल. नो FIR, नो कंप्लीट. अंपायर डिसीजन इज OUT, आउट. सेकेंड रन कंप्लीट नहीं है, एक ही रन प्राप्त होगी और हमारे गुण लेखक अमन सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचे है 53 स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 54 रनों का टारगेट सेट किया है. क्या इस प्रतियोगिता में गांव देवी गोदलपाड़ा 24 गेंदों में 54 रन प्राप्त करेंगे? जरूर दूसरे इनिंग में क्या होगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा. तो फिर से एक बार आवे. धन्यवाद भाईजान. तर या ठिकाणी 54 धावांचं लक्ष गावदेवी गोंधळपाडा संघ आहे आपल्याकडे. या ठिकाणी मगाशी आपण पाहिलं तर अतिथी कक्षामध्ये ज्यांचा आपण सन्मान केलं ते रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्रजी मधुकर ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांचा आपण मनोगत जाणून घेणार. त्यांनी त्यांच्या माध्यमातून ठाकूर कुटुंबाकडे तब्बल या स्पर्धेला 25,000ची देणगी मिळालेली आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करूया सन्माननीय राजेंद्रजी मधुकर ठाकूर सर. धन्यवाद. नमस्कार. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा आपल्या सोगाव येथील आलिशान कप 2025 या पर्वासाठी व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे लाडके सुनीलप्पा, आपल्या सर्वांचे लाडके काका नाना ठाकूर आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू, आज अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ इथे आपल्याला थोड्या वेळापूर्वी बघायला मिळाला. बघितलं ज्या बॅट्समननी मी फार चांगल्या रन केल्या, परंतु जसे त्यांना चान्स मिळेल तेव्हा आपण बघितलं तुम्ही तेव्हा त्यांनी षटकार चांगले ठोकले. जवळजवळ 5 ते 6 षटकार या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळाले. फार चांगल्या पद्धतीचं आयोजन आपल्या आलिशान कप या 2025च्या आपल्या पर्वासाठी सर्वच लायकभाई कप्तान असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्वच आपली सोगावची मंडळी, साहिल किंवा ही सर्व मंडळी आणि त्यांना नेहमीच मदत करणारे आणि ज्यांचा खरोखर ह्या ग्रामपंचायतीमध्ये आपण बघतो गेली अनेक वर्ष ज्यांनी सर्वांना सहकार्य केले असे सुनीलप्पा थळे यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे फार चांगल्या पद्धतीचे आज क्रिकेटचे सामने इथे खेळवले जात आहेत आणि कालच ह्याचं उद्घाटन झालं. फार चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळते आणि आपण बघतो आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये ज्या 3, 4, 5 ठिकाणी आपण बघतो फार चांगल्या स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये आलिशान कपचं देखील नाव फार चांगलं आहे. आज आपण आम्हाला बोलून आदरातिथ्य केलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आयोजकांचे आणि सर्वच आपल्या मंडळींचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी विशाल टकले. आलिशान चषक 2025 मध्ये आपलं तमाम रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा मैदानावर. तर सलामीवीर फलंदाज जर पाहायला गेलं गावदेवी गोंधळपाडा संघाकडून राहुल पेडणेकर आणि रितेश जाधव यावेळी मात्र मैदानात पाहायला मिळतात. तर धन्यवाद. या ठिकाणी राजेंद्रजी ठाकूर साहेबांचं आपण या ठिकाणी मनोगत जाणून घेतलं. त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिली आणि या दरम्यान ज्यांचं आगमन होतंय सन्माननीय आमिरजी अर्थात पिंट्या ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. जिल्हा प्रमुख शिवसेना युवासेना यांचं इथे स्वागत आहे. त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आमिरजी ठाकूर अर्थात पिंट्या ठाकूर सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर त्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं आणि दरम्यान पुन्हा एकदा आपण जाऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये. चला पुढे मैदानात वळूया. पहिला चेंडू साहिल पाटीलच्या माध्यमातून जर पाहायला गेलो रितेश जाधव यांसाठी. अक्षय पाटील ऑक्सिकुल 11 संघाचे मालक यांच्याकडून नक्कीच कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद अक्षय. यावेळी मात्र पहिलाच चेंडू तेज तर्रार गोलंदाजी यावेळी मात्र साहिल पाटीलची पाहायला मिळते. रितेशाला चेंडू काही समजत नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. जबरदस्त गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. पहिला चेंडू नक्कीच पडला गेल्यानंतर पिचवर चेंडू काहीसा खाली राहिला आहे. फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये. पुढील चेंडू
यावेळी देखील ऑफस्टमच्या बाहेर काहीसा चेंडू पंच देखील दोन्ही हात दाखवून स्वेर चेंडू घोषित करतात. यावेळी मात्र नक्कीच रितेश जाधवच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतोय, चेंडू जातोय लॉंग सीमा रेखेच्या बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच रितेश जाधव देखील एक मोठ्या दर्जाचा फलंदाज आहे. नक्कीच त्याच्या बॅट मध्ये देखील क्षमता आहे, ताकद आहे सामना फिरवण्याची. नक्कीच मोठे फटके नक्कीच मारू शकतो तो. तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर लेफ्ट हँड फलंदाज राहुल पेडणेकर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र नक्कीच जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेते, सरळ चेंडू जातो वन बाउन्स गोलंदाजाच्या हातात. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. नक्कीच पुन्हा एकदा पारितोषिक येते. नवनाथ जंगम यांच्याकडून समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद नवनाथ. पुढील चेंडू यावेळी देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने नक्कीच चेंडू खेळून काढलाय. नक्कीच चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. एक धाव नक्कीच मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 8 धावा. षटकातले काही चेंडू शिल्लक. मागच्या सामन्यामध्ये षटकारासाठी जे 100 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे त्या खेळाडूला विनंती आपण यायचं आहे आणि समर्जन कक्षामधून आपण ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. धन्यवाद. पुढील चेंडू यावेळी देखील चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी आज जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. रितेश जाधव याची अफलातून षटकार मारतोय. नक्कीच वारंवार मोठे फटके मारतोय. आपल्या संघाची नक्कीच आशा असेल रितेश जाधव याच्यावर. यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजावर दबाव दडपण पाहायला मिळतंय. स्वेर चेंडूचा मारा करतोय साहिल याच्यावर. नक्कीच दबाव येतोय कारण की मोठे फटके नक्कीच रितेश याच्या बॅट मधून जर पाहायला गेलो तर आपण येताना पाहायला मिळतात. षटकातले काही चेंडू शिल्लक. रितेश टू साहिल. यावेळी मात्र नक्कीच आता मात्र कमबॅक केलं साहिलने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 14 या धावसंख्येवर. 15 धावा, सॉरी 15. अतिथी कक्षामध्ये नुकताच ज्यांचं आगमन झालं युवा नेतृत्व ज्यांना म्हटलं जातं ते अर्थातच सन्माननीय अमीरजी अर्थात पिंट्या ठाकूर सर, जिल्हा प्रमुख शिवसेना युवा सेना यांचा इथे आपण सन्मान करत आहोत. कॅमेरामनला विनंती आहे जरा समोर यायचं आहे. कॅमेरामन अतिथी कक्ष समोर या. तर त्यांचं स्वागत आपण करणार. कॅमेरामनला विनंती आहे आपण लगेच यायचं आहे अतिथी कक्ष समोर. यावेळी जर पाहायला गेलो तर एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळते आपल्याला सोगाव या संघाकडून. तर स्वागत करूया आपण या ठिकाणी सन्माननीय आमिरजी अर्थात पिंट्या ठाकूर सर, जिल्हा प्रमुख शिवसेना युवा सेना युवा नेतृत्व आहे त्यांचा इथे आपण सन्मान करूया आणि त्यांना शुभेच्छा देखील देऊया. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय तस्लीमबाई कप्तान यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अमीरजी अर्थात पिंट्या ठाकूर सर यांचा इथे सन्मान करूया. शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत.
युवा नेतृत्व आहे, क्रिकेटवरची खूप मोठं योगदान आहे, क्रिकेटचं प्रेम त्यांच्या निश्चित नसानसामध्ये भिनलेलं आहे. हे आम्ही बऱ्याच क्रिकेट स्पर्धामध्ये पाहिलं. त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. सन्माननीय पिंट्या ठाकूर सरांसाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. युवा नेतृत्व आहे, राजकीय क्षेत्रामध्ये एक उभारता सितारा म्हणून असं अमीरजी ठाकूर म्हणजेच पिंट्या ठाकूर सर यांचा निश्चित योगदान तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर एक खेळाडू वृत्ती तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. स्वर्गीय माजी आमदार सन्माननीय मधुकरजी ठाकूर साहेब यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतात एक चांगल्या चेंडूची समाप्ती इथे पाहायला मिळाली. त्यांच्या सन्मानानंतर आता आपण पुन्हा एकदा वळूया. सन्माननीय प्रसादजी ठळे उपसरपंच ग्रामपंचायत मुळे यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. सन्माननीय प्रसादजी ठळे साहेब उपसरपंच ग्रामपंचायत मुळे यांना इथे आपण सन्मानित करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय साहिल कोर सरांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. जर पाहायला गेलं तर मैदानात काय घडतंय तर राहुल सारखा मोठा फलंदाज बाद होऊन नक्कीच तंबूच्या आसऱ्याला जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. उपसरपंच ग्रामपंचायत मुळे श्री प्रसादजी ठळे साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन आपण इथे सन्मान करत आहोत. राजकीय क्षेत्रातली अनेक मंडळी या ठिकाणी या मैदानामध्ये आलीत आणि कालच्या रजनीपासून आपण पाहिलं अनेक मान्यवरांचं इथे स्वागत. अलिशान सोगाव 2025 पर्व 12व यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. सरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं आणि पुन्हा एकदा आपण जाऊया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजीच्या युद्धाकडे. धन्यवाद. चला निर्णय लगेच घ्यायचा आहे कारण आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे आहेत. भव्य बक्षीस वितरण समारंभ देखील या स्पर्धेचा आहे. तिसरे पंच आपण हे सर्व निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहतात. अर्थात स्क्रीन मोठी स्क्रीन अतिथी कक्षामध्ये पाहताय आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. तर अर्थातच यावेळी मात्र नक्कीच राहुल पेडणेकर सारखा मोठा फलंदाज बाद होतोय. यावेळी मात्र निराशा पाहायला मिळते प्रेक्षकांच्या नक्कीच चेहऱ्यावर, कारण की ज्या फलंदाजी पाहण्यासाठी नक्कीच कित्येक प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. तोच फलंदाज नक्कीच दुसऱ्या चेंडूवर बाद होऊन पॅव्हिलियनच्या दिशेने चालत येताना पाहायला मिळतोय. आता नक्कीच त्याचीच जागा भरून काढण्यासाठी गोंधळपाडा संघाचा नक्कीच बिबट्या वाघ ज्याला म्हणलं जातं असा रुपेश भावकर नक्कीच विनायक मोकल याची एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला गेली तर म्हणता येईल प्रतिम दर्जाचा चेंडू टाकतोय. फलंदाजाला कोणताही चेंडू समजत नाही. पुढील चेंडू दरम्यान या ठिकाणी अभिजित दादा सर यांचा येथे सन्मान केला जात आहे. तर तौसिफभाई कप्तान यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. सन्मानी अभिजित दादा सर यांचा इथे सन्मान केला जातो. दरम्यान मैदानाकडे यावी हा चेंडू आपण पाहतात उजव्या यष्टीच्या खूप बाहेर सोयीचा इशारा येतोय. एक धावेचं आणखीन एक योगदान. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होईल. तर अभिजित दादा सरांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. जोरदार टाळ्यावाले प्रत्येकाचं स्वागत इथे केलं जातं. टाळ्यांचा कडकडाट. छोट्या मुलांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. हे योगदान आहे.
जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद काका. आणखीन एक मोठा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बागदांडाचा जरूर तिथे होता, परंतु त्याने कॅच मात्र पकडला नाहीये. प्रयत्न चांगले होते परंतु कॅच त्यांच्या हातामध्ये आला नव्हता. 54 टार्गेट आहे. 54 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. परंतु राहुल पेडणेकर बाद झाल्याच्या नंतर आपल्या लोकांना माहिती आहे की राहुल पेडणेकरची विकेट किती किमती आणि ती घेतल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की बागदांडा संघाच्या कोट्यामध्ये आनंदाची लहर आली होती आणि त्या कारणाने या मैदानातून राहुल परतला होता. यावेळेस चेंडू पाहतोय आपण ऑस्टमच्या थोडा बाजूने विकेट किपरच्या हातात पोहोचलाय. गोलंदाजाची बरीच कमाल सुद्धा आपल्याला बघायला मिळते या मैदानात. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 54चं टार्गेट मैदानात चेस करायचं आहे आणि यासाठी अनुकूल परिस्थिती शोधाच्या तयारीत आहेत ते फलंदाज. रितेश जाधव यावेळचा फटका स्टँड अँड डिलिव्हर यूज अँड मॅक्सिमम सेक्स. व्हॉट अ शॉट. रितेश जाधव ऑन द फायर. मिड विकेट बाउंड्रीच्या डोकी मारलेला एक दमदार असरदार बहारदार रुबाबदार षटकार. या षटकाराच्या स्वरूपात धावसंख्येला आणखीन वेग आलाय आणि धावसंख्या पोहोचली आहे यावेळेस 23 धावा. 23 ऑन स्कोर कार्ड. विकेटच्या बाबतीत बोलायचं तर आतापर्यंत एक विकेट राहुल पेडणेकर याची मैदानातून परत गेली आहे डगआउटला. राहुल पेडणेकरनं आज फार काही केलंय असं मात्र नाही आहे, कारण याच्या अगोदरच्या मॅचमध्ये राहुल पेडणेकरची बॅट तळपलेली होती आणि त्याच्या बॅटमधून इतक्या धावा आल्या की त्याला सामनेर पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता. आपण आता पाहतोय परत एकदा कन्फ्युजन होतंय फलंदाजाचं. अंपायर सुद्धा अतिशय निष्णांत अशा प्रकारचे आहेत. मोहम्मद बकवाल आणि पुरुषोत्तम भगत अतिशय तरबेज असे आणि अतिशय क्वालिटी अंपायरिंग या मैदानात आपल्याला कालपासून पाहायला मिळतंय. काय घडते आपण पाहायचं. अंपायर पुरुषोत्तम भगत सांगतायत नो बॉलचा इशारा केलाय. फ्री हिटचा मोका फलंदाजाच्या समोर असणार आहे आणि ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल. या गोल्डन अपॉर्च्युनिटीमध्ये त्याच्या हाती काय लागतं रितेश जाधवच्या ते सुद्धा बघणं आपल्यासाठी अनिवार्य असणार आहे. काय मॅच आहे, गरमागरम मॅच आहे. फ्री हिटचा मोका असेल. या फ्री हिटवरती मोठा फटका लागेल का याची प्रतीक्षा जरूर असेल गोंधळपडा टीमला. गोंधळपडा टीमचा फलंदाज यावेळेला खेळतोय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. चेंडूचा पाठलाग अजून चालूच आहे आणि चेंडू यावेळेस आपण पाहतो सीमा रेषा पार फरार 4 धावांसाठी. यात काही शंका नाही. धावसंख्या पाहिली आपण तर ती झाली आहे 28 धावा. अमान औसा कप्तान आमचे आणखीन एक उत्तम दर्जाचे स्कोरर या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन स्वागत. 26 धावा अजून धावफलकावरती अपेक्षित आहेत आणि त्यासाठी तब्बल 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. त्यामुळे मॅच पकडमध्ये आहे की नाही हे आता सांगणार नाही. दोन्ही टीमना 50-50 चान्सेस या सामन्यासाठी असणार आहेत. दोनों टीमें जरूर अपनी तरफ से कोशिश करेगी कि मुकाबला जीता जाए, मुकाबले के ऊपर कब्जा पाया जाए. इसकी कोशिश में दोनों टीमें लगी रहेगी. 12 बॉल और 26 रनों की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए. गेंदबाजी के मोर्चे पर अनिकेत पाटिल इस वक्त मैदान पर आने वाले गेंदबाज. ये ओवर तीसरा. पहली बॉल को खेला. कारपेट के सहारे गेंद को घुमा दिया. फील्डर पीछे मौजूद गेंद को उठाया और बल्लेबाज को मिला 1 रन हासिल करने का मौका. 1 रन के सहारे स्कोर कार्ड में 1 रन की गति बढ़ती हुई और टीम का रन संख्या 29 रन हो चुकी है. 29 रन 1 विकेट के नुकसान पे. तकरीबन 9 विकेट अभी उनके खेमे में शेष है. लेकिन अभी जो 2 बल्लेबाज है ना दोस्तों मैदान में, उनके ऊपर सारा दारोमदार दिखाई देता हुआ.
रितेश यादव ने खेला शॉट डीप स्कॉलर की दिशा में, फील्डर मौजूद, यहाँ पर चकाया, गेंद को भेजा सीमा रेखा के पार, 4 रन के लिए। व्हाट अ शॉट, फैंटास्टिक शॉट, एक करारा स्ट्रोक खेला बल्लेबाज ने। रितेश यादव अच्छी तरह से बल्लेबाजी का सुहास पाटील सर, आपण इथे पाहिलं तर आपल्या बाजूला अमन कप्तान आहे, वय वर्ष 17, 12वीची परीक्षा देतोय, 2 पेपर झाले आहेत आणि त्या ठिकाणी क्रिकेटपासून ते दूर गेले नाहीत. अगदी 2 वर्षापूर्वीची आठवण सांगतो, या मुलाने याच रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये तब्बल 11 तास स्टेज सोडलं नव्हतं, स्कोरिंग करत होतं. हे योगदान मी महाराष्ट्रात समालोचन करताना अमन कप्तान सोगाव याचं निश्चित नाव मी निश्चित वर्णन करत असतो. थैंक यू काका। अमान कप्तान की बात ही कुछ और है, क्योंकि ये लड़का स्कोरिंग के काम में कितना होशियार है, कितना शानदार करता है, ये तो पब्लिक जानती भी है, और उसका नाम हम अपने लफ्ज़ों से हमेशा ले लेते हैं ताकि ये लड़का और आगे बढ़ सके, उसकी करियर को बढ़ावा देना हमारा काम बनता है। दोस्तों अगली बॉल फिर एक बार अनिकेत पाटिल, यहाँ पर चकमा दे दिया, शानदार बॉलिंग थी यहाँ पर बागदांडा की। बागदांडा के टीम के पास भी शानदार बॉलर है, वो भी जानते हैं कि इस मुकाबले की अहमियत, इस मुकाबले को किस तरह से अपनी तरफ खींचा जाए, इसकी सोच विचार करते हुए गेंदबाजी इस वक्त कर रहे हैं। अनिकेत पाटिल नाम उसका, एक चौका जरूर खाया, अभी गेंदे बाकी है 10 और रनों की जरूरत 21 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए। अगली बॉल अनिकेत की, यहाँ पर फुल टॉस, फायदा उठाया, गेंद को भेजा डीप स्क्वेयर के ऊपर से, 6 रन के लिए। बढ़िया। या दरम्यान आपण पाहणार आहोत ग्रुप सी IPL फॉर्मॅट, ज्याच्यामध्ये 4 खेळाडू हे प्रत्येक संघामध्ये बाहेरचे खेळाडू असतील. तर पहिला सामना घाडीबंधू पुरस्कृत जय हनुमान मुनवली विरुद्ध साबिर इलेव्हन थळ या 2 संघात रचणार आहे. तर नाणेफेकीसाठी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच आमच्या अतिथी संपर्क साधा. घाडीबंधू पुरस्कृत जय हनुमान मुनवली आणि साबिर इलेव्हन थळ, आणि या दरम्यान आमचे बैरोळीचे सन्मानित ग्रामस्थ विजयजी गरज साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू सुहास पाठक सर. अभिजीत दातार इनकी तरफ से, अगर इसके बाद लगातार 2 बॉल के ऊपर 2 छक्के अगर रितेश यादव लगाते हैं तो आपको इनाम दिया जाएगा 200 रुपये का। क्या बात है। अब गेंदे बाकी है, 1000 रुपए का इनाम है। रन संख्या 40 हो चुकी है दोस्तों, और गेंदे अभी बाकी है। घाडीबंधू पुरस्कृत जय हनुमान मुनवली आणि साहेब इलेव्हन थळ, चला दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक कक्षामध्ये घाडीबंधू पुरस्कृत जय हनुमान मुनवली आणि साहेब इलेव्हन थळ. वेळ जोडू नका प्लीज, आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं आहे. तिसऱ्या पंचाने लगेच निर्णय घ्यायचा आहे, फारसा वेळ दौडू नका. तिसरे पंच. चलो ये मोमेंट स्क्रीन के ऊपर दिखाया जाए ताकि सच्चाई का पता चले, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, और देखा जाएगा कि क्या सच्चाई है इस गेंद के ऊपर। छानबीन हो रही है, स्क्रीन की तरफ सबकी निगाहें इस वक्त लगी हुई है, और चेक करने की कोशिश में हमारे कारगर लगे हुए हैं, टेक्नीशियन लगे हुए हैं। घाडीबंधू पुरस्कृत जय हनुमान मुनवली संघाचे संघनायक, चला आपण यायचं आहे. दोन संघामध्ये लढत आपण पाहिली जाईल. साबिर इलेव्हन थळ अर्थातच IPL फॉर्मॅट आहे, आणि सन्माननीय या ठिकाणी अमीरजी अर्थात पिंटे ठाकूर सर, जिल्हा प्रमुख शिवसेना युवासेना, यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण नाणेफेक करावी. सन्माननीय पिंटे ठाकूर सरांच्या शुभहस्ते नाणेफेक संपन्न होईल. नाणेफेक कक्षामध्ये या ठिकाणी 2 संघांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया. एका बाजूला घाडीबंधू पुरस्कृत जय हनुमान मुनवली, तर दुसऱ्या बाजूला साबिर इलेव्हन थळ. तर हेड अँड टेल सन्माननीय अमीरजी ठाकूर सरांच्या शुभहस्ते नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा.
इथे टेल आलेला आहे आणि अर्थात मुनवली संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकली. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. आपण हा 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपण प्रथम काय घेत आहे? बॅटिंग. प्रथम आपण फिल्डिंग घेत आहे. हरकत नाही, क्षेत्ररक्षण आपण करणार आहात. आणि समोरचा संघ ज्या संघामध्ये आपण पाहतात की आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक खेळाडू ज्याने अलिबागच्या माध्यमातून पेजारीच्या गावाचं मध्ये योगदान दिलंय असा गोलंदाज फलंदाज आहे, तर त्यांना किती धावमिनिटं रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55 पर्यंत. 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. सामना सुरू आहे. तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि आपण जाऊया पुन्हा एकदा या ठिकाणी. साबिरन थळ संघाचे संघनायक माझ्यासोबत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा खेळाडू आहे, तर त्यांना देखील आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि पाहूया आपण किती धावांचं योगदान द्याल. 60+ करायचा प्रयत्न करू. 60 पेक्षा जास्त धावा देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल काय वाटतं? ही स्पर्धा नक्की दरवर्षी मी खेळायला येतो. तस्लीम भाई यांचं खूप खूप आभारी मानेन की आपल्या एरियात हलका बॉलची टुर्नामेंट ही एकच राहिलेली आहे. सगळीकडे जड बॉल होते आणि मजा येते. दरवर्षी एक तरी टुर्नामेंट किमान अलिबागमध्ये हलका बॉल खेळायला भेटते. आणि थँक्यू सो मच बोलीन शाबीर भाई यांचे की त्यांनी मला संघामध्ये चान्स दिल्याबद्दल. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. आणि तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. थँक्यू काका. आता या मॅचची सिच्युएशन काय आली बघा. 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे अशी सिच्युएशन मैदानामध्ये आपल्याला क्रिएट झालेली बघायला मिळते. 6 बॉल 15. अनेक वेळा आपण अशा धावा झालेल्या पाहिल्यात. कधी कधी अशा धावा होतही नाहीत. आणि आता मात्र गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधलं द्वंद्व अर्थात एक टफ कॉम्पिटिशन या मैदानात आपल्याला बघायची आहे. 6 बॉल 15 धावा विचार केला ना तर आजकाल T20चा फॉर्म्युला फलंदाज यूज करतात. आणि या T20च्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर का या फलंदाजांनी मनावर घेतलं तर 6 बॉलला 15 धावा सुद्धा मित्रांनो होतात. होणार की नाही हे तर येणारी वेळ ठरवेल. ओनली टाइम विल बी से मित्रांनो. अंतिम षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी नियुक्त झालाय, ज्याचं नाव आहे भरत. भरत आले परत मैदानात. भरत आले परत. या दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये सन्माननीय समीर दादा ठाकूर सर, अर्थात त्यांना प्रेमाने आपण उनी दादा या नावाने संबोधलं होतं, त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. थँक्यू काका. मॅच गरम झाली आहे. मॅच हाय व्होल्टेज व्हायला लागली आहे. 6 बॉल 15 आणि गोलंदाजी करता आलेत भरत परत. भरत यांच्याकडे सुद्धा चांगलं स्किल बॉलिंग आहे. 40+ गोलंदाज आहेत. दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आणि आता ते फलंदाजांच्या समोर चॅलेंज एक्सेप्ट करायला भाग पाडतात का ते सुद्धा बघायचं आहे. भरत गोलंदाजी मार्कवरून गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिला बॉल 6 बॉल 15 रन. क्या बात है. फटका जरूर आलाय. चेंडूवरती साक्षीतने कॅच पकडलाय आणि फलंदाज माघारी परतणार डगआउट मध्ये. आणखीन गरमाहट झाली मॅच मध्ये. काय टफ मॅच आहे बघा काका. कारण 6 बॉल 15 पाहिजेत. आपली गोलंदाजी किती सक्षम आहे, किती गोलंदाजी कॉन्फिडन्स वाढवते हे सुद्धा या बागदांड्याच्या मैदानात गोलंदाज दाखवतोय. आणि तो भरत आहे. भरतला भरती आली आहे. त्यानं सुद्धा मैदानात आपल्या गोलंदाजीतून काहीतरी साध्य होऊ शकतं आणि मुकाबला आपल्या बाजून येऊ शकतो या बॉलवर त्यांनी दाखवून दिलंय. आणि मोठा फलंदाज मैदानातून बाहेर काढलाय. तर मैदान आपण या ठिकाणी पाहूया. सन्माननीय समीरजी ठाकूर सर, अर्थात अलिबाग तालुका, अर्थातच माजी विधानसभा सदस्य मधुकरजी ठाकूर साहेब यांचे सुपुत्र समीर दादा ठाकूर, अर्थात उनीदा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय विजयजी गरज साहेब बरोळे ग्रामस्थ यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. तर समीर दादा ठाकूर सरांचा इथे सन्मान आपण प्रथम करत आहोत. आणि मी विनंती करेन दरम्यान मैदानाकडे. डेड बॉल घोषित केले. चला स्वागत समारंभाकडे आपण लगेच वळतोय, कारण सामना अतिशय जवळ आलेला आहे. येस सर. काका 5 बॉल 15 पाहिजे होत्या. बॅटला चेंडू लागलाय. आपण पाहिलं तर आणखीन एक
एक सिंगल धाव डिक्लेअर झाली आहे. डिक्लेअर झोनला चेंडू गेला होता. एक धाव वाढती आहे, परंतु प्रेशर अजून या मैदानात गोंधळपडा टीमवरती अजून तेवढंच लादलं गेलं आहे. आणि आता 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये 14 धावांची टोटल गरज आहे. मॅच अजून गरमच आहे. मॅचमधली गरमाहट कमी होताना दिसत नाही आहे आणि फलंदाजावरती प्रेशर वाढतं आहे, कारण सिंगल धाव्याने आपलं काम भागणार नाही हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आणि आता मात्र रितेश जाधव त्याला काहीतरी कानघोशी करतोय, कान मंत्र देतोय आणि आता फलंदाजाला अटॅकिंग मूडमध्ये यावं लागेल. कोणताही दुसरा ऑप्शन समोर नाही आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. भरतचा बॉल अकुट टप्प्याचा चेंडू मारलाय लॉंग ऑन कडे. चेंडू फील्ड झालाय. फलंदाजीची एकेरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. एक धाव्यानं मित्रांनो अंतर कमी होणार नाही आहे. प्रेशर तसंच राहणार आहे आणि प्रेशर एवढं वाढेल की कुकरची शिट्टी वाजावी तसं प्रेशर सुद्धा तुम्हाला इथे झेलावं लागणार आहे. तर सुहास पाटील सर, आपण या ठिकाणी पाहिलं आजच्या या रजनीमध्ये आज मेगा फायनल आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी या स्पर्धेला मिळाला आणि दरवर्षी तो मिळत असतो. त्यामुळे आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षक ज्यांनी क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केले या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही अलिशान सोगाव अतिथी कक्षामधून समाज जिंकून हार्दिक स्वागत करत आहोत. जाऊया सुहास पाटील सरांकडे. काका 3 बॉल 13 धावा अशी मैदानात परिस्थिती आलेली आहे आणि या 3 बॉलमध्ये 13 धावा कशा व्हायच्या हा सुद्धा प्रश्न पडला असेल तो या मैदानात गोंधळपडाच्या रितेश जाधवना. का रितेश जाधवने या मैदानात बघितलं ना तर त्याने 1, 2, 3, 4 षटकार मारलेत आणि 2 चौकार सुद्धा त्याने मारलेत. त्यामुळे सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज या रात्रीतला तोच आत्तापर्यंत आपल्याला बघायला मिळतोय. नजर बसली आहे. खराब फटका खेळलाय. शॉर्ट सिलेक्शन खराब. रितेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. बडा झटका. आता मात्र गोंधळपडा संघ गोंधळामध्ये पडला आहे आणि जिंकण्याची सारी आशा जवळपास त्यांची नेस्तनाबूत केली जाते आहे. ॲज गोलंदाज आणि त्यांचे क्षेत्ररक्षक यांचं चांगलं कॉम्बिनेशन झालंय आणि मॅचमध्ये पलडा या वेळेला बागदांडा संघ भारी करताना दिसतोय आपल्याला या मैदानात. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावांची गरज असेल 13. 2 बॉल 13 या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग हा नियम लागू आहे आणि त्या नियमानुसार आपल्याला जर चालायचं असेल तरी सुद्धा ही मॅच या मैदानात जर पाहिलं ना तर राहुल पेडणेकरच्या बाद झाल्यानंतर मॅचने यू टर्न घेतलाय आणि हा यू टर्न त्यांना महागात पडतोय की काय अशी अवस्था सध्या मैदानात झाली आहे. आणि भरतने पुन्हा एकदा आलाय भरत आणि त्याने पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक केलंय आणि सिंगल धावा देतोय. मोठा फटका कुठलाही त्यांनी खेळू नाही दिला. हे त्याचं चॅलेंजिंग बॉलिंग आहे आणि त्यामुळे या चॅलेंजमुळे तो मैदानात जोरदार मुसंडी मारताना बघायला मिळतोय. हा प्रेक्षकांचे पाय असतील जर बाउंड्रीच्या आतमध्ये तर त्यांनी ते मागे घ्यायचे आहेत ही त्यांना विनंती असेल. मॅच एकदम काटा झाली आहे. यावेळचा फटका आपण पाहतोय हवाई फायर क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि आणखीन एक जोरदार झटका लागला. जोर का झटका जोर से लगा. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. टेन्शन वाढलंय. प्रेशराईज केलंय. या मैदानात गोंधळपडा संघाचा गोंधळ वाढवलाय आणि गोलंदाज भरत आले परत आणि त्यांनी केली कमालीची कमाल. व्हॉट अ मॅच. भरतचा एक्सपिरियन्स 40+ गोलंदाज आहेत. वर्षानुवर्ष क्रिकेट खेळण्याचा जो अनुभव आहे ना मित्रांनो तो त्याला आज कामी येतोय आणि 40+ असल्यानंतर सुद्धा माझी जवानी माझी बॉलिंग अजून तेवढीच टाईट आहे आणि जिंकण्यापर्यंत मी त्यांना लढवणार असा त्याने इरादा स्पष्ट करून दाखवलाय मैदानात. व्हॉट अ मॅच. चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावांची गरज 13. 1 बॉल 13. बिलकुल अशक्यप्राय आव्हान या मैदानात गोंधळपडा झेलतोय. क्या बात है. व्हॉट अ बॉल. भरतने केली कमाल. भरत आले परत केली कमाल आणि उडवली धमाल आणि जिंकेपर्यंत फलंदाजांवरती दबाव ठेवला. प्रेशराईज केलं आणि जिंकून सुद्धा दिलं. अशा प्रकारे बागदांडा संघाची दुसरी मॅच ते जिंकतायत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल गोंधळपडा आपलं सुद्धा मनपूर्वक आभार अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. आता दोन्ही संघांचा या ठिकाणी आपण कौतुक करूया. चांगलं क्रिकेट आपण खेळलं परंतु
जय आणि विजय एकाण्याच्या दोन बाजू असतात आपण पाहायला मिळतात. थोडीशी काहीतरी कमकुवत बाजू इथे पाहायला मिळाली, त्यामुळे गावदेवी गोंदवलकर संघ या स्पर्धेमधून मात्र माघारी परतेल आणि जयमान बागदाणा संघ या ठिकाणी पुढे जातोय. तर या संघाचं आपण हार्दिक स्वागत करूया आणि पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये वळूया. सन्माननीय समीर दादा ठाकूर सर, उन्नी दादा यांचा इथे आपण सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय शाल पुष्पगुच्छ सन्मानचे देऊन आपण आमचे सूत्रसंचालक समालोचक ज्या माध्यमातून खूप चांगलं योगदान आहे यावेळी मात्र पडेल लाईक कप्तान सर यांच्या शुभ हस्ते आपण समीरजी ठाकूर सरांचा इथे आपण सन्मान करत आहोत. शाल पुष्पगुच्छ सन्मानचे देऊन आपण सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सरांच्या स्वागतासाठी. हॅलो काका, या सामन्याचा सामनावीर जो आहे ना तो बागदाणा टीमचा ऑलराऊंडर साक्षित पाटील, ज्यांना बॅटिंग करताना 29 धावा केल्या आणि त्याच्या जोरावरती सामना सुद्धा जिंकलेला आहे. तर वेल्डन साक्षित पाटील, आपण मैदानातून या ठिकाणी यायचं आहे लगेच, तेव्हा सामनावीरचा मानकरी म्हणून पार्थिव देऊन आपण सन्मानित करणार आहोत. यानंतर पुढचं स्वागत आहे बरोळीचे ग्रामस्थ सन्माननीय विजयजी घरत साहेब यांना इथे आपण सन्मानित करणार आहोत. बरोळी चे ग्रामस्थ सन्माननीय विजयजी घरत सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आणि साक्षित पाटील यांना विनंती, आपण यायचं आमच्या नाणेफेक कक्षामध्ये, जिथे आमच्या मान्यवरांच्या शोभास्ते तुम्हाला एक सुंदर टी शर्ट आणि त्याचबरोबर या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन आपण तुम्हाला सन्मानित करत आहोत. 29ची जबरदस्त खेळी साक्षित पाटीलच्या माध्यमातून बागदंड संघासाठी. यामुळे काय झालं की नेमकं दोन बागदंड संघ या ठिकाणी आता पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला दिलदार बागदंडा आणि दुसऱ्या बाजूला जयमान बागदंडा. तर साक्षित पाटील यांना या विनंती आहे आणि स्वागत करूया आपण विजयजी घरत साहेबांचं. तर लाईव्ह कप्तान